नमस्ते, मी रमेश मुकादम, ग्रामोदय विचार माध्यमातून आज आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी यांचं दुःखद निधन झालेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांच्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करतोय. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. काल 6 जून शिवराज्याभिषेक सोहळा या दिवशी बहुजन समाजाचे नेते ज्याने आगरी सेना उभी केली असे राजाराम साळवी हे अनंतात विलीन झालेला आहे. राजाराम साळवी यांनी 85 मध्ये साधारणपणे आगरी सेनेची स्थापना केली आणि शौर्याचा वापर थांबवा आणि पराक्रमी सत्कारणे लावा एक स्लोगन घेऊन आगरी समाजामध्ये जे काही भांडणं होती त्या भांडणामध्ये कुठेतरी मिटलं पाहिजे, वाद मिटले पाहिजे, त्या दृष्टीनं आगरी सेनेनं काम केलं. शौर्याचा बाजार थांबवा, पराक्रम सत्कारने लावा हे मिशन घेऊन आगरी सेना प्रमुख हे गावागावामध्ये फिरत होते. मग कल्याण तालुका असो, भिवंडी तालुका असो, ठाणा असो, रायगड जिल्ह्यातील पनवेल बुरण हा पट्टा असो, मुंबई असो, नवीन मुंबई असो, यामध्ये त्यांनी फिरले आणि आगरी सेनेची स्थापना त्यांनी केली. आगरी सेनेचे कार्यकर्ते त्यांनी तयार केले आणि ज्या समाजामध्ये आपसात भांडणं होती, हेवेदावे होती, असा आगरी समाज जो बहुजन समाज शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये ज्याने काम केलं होतं आणि ब्रिटिश सत्तेच्या विरोधात, पोर्तुगीज डच सत्तेच्या विरोधात मराठ्यांचं जे आरमार होतं त्याला पाठिंबा देणारे जो आगरी समाज, येथील भूमिपुत्र समाज, बहुजन समाज हा कुठेतरी अज्ञाने पेडलेला होता, आपसामध्ये भांडणं करत होता, त्यांना संघटित करण्याचं काम राजाराम साळवी यांनी आगरी सेनेच्या माध्यमातून केलं आणि त्यांचं जे काम बघून पुढे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं जे युती शासन आहे त्या युती शासनमध्ये त्यांना ओबीसी महामंडळ त्यांच्यासाठी स्थापन करून ओबीसी समाजाची जबाबदारी त्यांच्यावर दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी खऱ्या अर्थानं बहुजन समाज बांधण्याचं काम केलं. ओबीसी समाज जवळजवळ 65% ते 75% आहे आणि कुठेतरी अज्ञानात आहे आणि तो कुठेतरी संघटित आहे आणि त्याला संघटित करण्याचं काम राजाराम साळवी यांनी केलं आणि काम करत असताना त्याने अनेक युवकांना घडवलं, अनेक युवकांना नेतृत्व दिलं, कोणा रोजगार दिले. तसेच आगरी सेनेच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचून त्यांनी समाज बांधणी केली, समाजातील भांडणं मिटवली. असा हा क्रांतिकारी सूर्यपुत्र राजाराम साळवी हा समाजातून निघून गेलेला आहे. त्यांच्या जाण्यानं या आगरी समाजाचं मोठं नुकसान झालं आहे आणि या समाज त्यांच्या दुःख कशा प्रकारे पेलवतं हे दिसून येणार आहे. आणि आता जग बदलत चाललेला आहे. कुठेतरी 21व्या शतकाकडे जात असताना या समाजाची वाताहत शासन दरबारी होत आहे. बहुजन समाज आणि हा बहुजन समाज, भूमिपुत्र समाज कुठेतरी संघटित नाही. या गोष्टीचा फायदा घेऊन इथे जे शासक आहेत, मराठा शासक असेल की ब्राह्मण शासक असेल, उच्चवर्णिक शासक असेल, या समाजाची कुठेतरी तुळदाट लावलेली आहे, वाताहत लावलेली आहे आणि कुठेतरी MMRDAच्या माध्यमातून या आगरी समाजाच्या जागा जमिनी हस्तांकृत केल्यात, खेळंकृत केल्यात. मग रायगडचा असो, मुंबईचा असो, ठाणे जिल्ह्यातील असो, पालघर जिल्ह्यातील असो, या जिल्ह्यातील प्राईम लोकेशनच्या जागा, महत्त्वाच्या जागा विविध प्रकल्पामध्ये टाकून या समाजाला भूमिकंगाल केलेला आहे. आणि आता कुठेतरी राजाराम साळवी संस्कृत नेतृत्व आता आपल्याकडनं नाही आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आता अनेक युवक त्यांना श्रद्धांजली कशी देतील, त्यांची भरून
निघालेली पोकळी कशी करतील हा प्रश्न आहे. आता गाव आणि गावाचं विस्तार, गाव आहे आणि त्याचा विस्तार झालेला आहे, पण ती शासन दरबारी नोंद नाही, नकाशे नाही. आणि अशा या काळामध्ये आता गाव वाचवण्यासाठी गावठाण विस्ताराची चळवळ, राजाराम साळवी यांच्या जाण्याने झालेली पोकळी निर्माण झालेली आहे. या पोकळी दूर करण्याच्या उद्देशानं समाज बांधवाने आता आपलं गाव आणि गावठाण वाचवण्यासाठी चळवळ करावी. हीच राजाराम साळवी यांना एक श्रद्धांजली ठरेल. राजाराम साळवी आपल्यातून निघून गेलेले आहेत. बहुजनांचे नेते, कामगारांचे नेते. अनेक वर्ष त्यांनी कामगार चळवळ देखील चालवली. कल्याणच्या NRC कंपनीमध्ये रेयॉन, सेंच्युरी रेयॉन कंपनीमध्ये अनेक वर्ष त्यांची युनियन होती. आणि भूमिपुत्र असलेले राजाराम साळवी यांनी युनियन कशी चालवावी कल्याणात कामगार क्षेत्राबरोबर त्यांच्याबरोबर कुणी गेलेला माणूस हा परत येत नव्हता. ते मितभाषी होते, आडपडदा नसायचा, कुणी कधी त्यांना भेटत असे. आणि समाजासाठी अहोरात्र फिरणाऱ्या कार्यकर्त्याला परमेश्वर चरणी त्यांना सद्गती लावावी अशी प्रार्थना या ठिकाणी आहे. त्यांचे गुण, त्यांचे विचार आगरी समाजाने, बहुजन समाजाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना श्रद्धांजली देतो. या संदर्भात आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा. आणि माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.